नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. सत्ता कारणच्या आजच्या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज विशेष दिवस यासाठी आहे की दुसऱ्या चरण, ज्याला म्हणता येईल सेकंड फेज मधल्या ज्या मतदान आहे त्याला 26 तारखेला सुरुवात होणार आहे सकाळी 7 वाजेपासून, आणि त्या संदर्भातचा प्रचार करण्याची आता ही वेळ संपलेली आहे. त्यामुळे कुठल्याही उमेदवाराला त्याबद्दल प्रचार करता येणार नाही, ज्यांचं 26 तारखेला ज्या ठिकाणी मतदान होणार आहे. देशभरातला जर विचार केला तर 13 राज्यातल्या 89 जागांवर मतदान होत आहे, आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातल्या 8 जागांवर मतदान 26 तारखेला होणार आहे. ही दुसरी फेज आहे. यापूर्वी 19 एप्रिलला 102 जागांवर 21 राज्यांमधल्या मतदान झालेलं होतं. त्यामध्ये तमिळनाडू हे जे राज्य होतं त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 39 जागांवर मतदान झालेलं होतं. 26 तारखेला जो मतदान होत आहे त्या ठिकाणी कुठल्या महत्वाच्या उमेदवारांचा तिथे भवितव्य ज्याला म्हणता येईल ते ठरणार आहे की ते संसदेत जाणार की नाही, असा जर आपण विचार करायचा ठरवला तर त्यामध्ये सर्वाधिक महत्वाचं नाव जर घ्यायचं झालं तर ते राहुल गांधी यांचं आहे. वायनाड, केरळमधल्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत, आणि त्या वायनाड मध्ये सुद्धा मतदान होणार आहे. याशिवाय ज्यांचं भवितव्य त्या दिवशी मतपेटीमध्ये बंद होणार आहे त्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर, याशिवाय आपण जर आणखी विचार केला तर हेमा मालिनी, अरुण गोविल यांचंही भवितव्य त्या दिवशी मतपेटीमध्ये बंद होणार आहे. या व्यतिरिक्त आपण आणखी काही महत्वाच्या नेत्यांचा जर विचार केला तर कर्नाटकामध्ये डी.के. शिवकुमार असतील किंवा तेजस्वी सूर्या यांच्याही ज्या लोकसभा मतदारसंघ आहे तिथेही त्याच दिवशी निवडणूक होती आहे. महाराष्ट्रामधून ज्या 8 जागांवर मतदान होणार आहे त्यापैकी काही मराठवाड्यातले आहेत आणि काही विदर्भातले आहेत. विदर्भातून माझे 2 सहकारी आपल्या सोबत आहेत आणि मराठवाड्यातून राम बुधवंत हा आमचा सहकारी आहे. बुलढाण्याहून आमचे सहकारी दीपक मोरे बरोबर आहेत, आणि वर्ध्याहून मृणाल ही माझ्यासोबत आहे. पहिल्यांदा दीपकजी मी तुमच्याकडे येते. तुमच्या लोकसभा मतदारसंघामधून ग्राउंड रियालिटी जी आहे आणि त्या ठिकाणी लोकांचा कल काय आहे तो आपण जनतेपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणाहून काही ग्राउंड झिरो रिपोर्ट्स केलेले आहेत. कशा प्रकारची चुरस ही विदर्भातल्या काही जागांवर होणार आहे, बुलढाणा असू द्या किंवा अकोला, अमरावती, काय सांगाल तुम्ही? बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेमकं या ठिकाणी अजूनही चित्र जे आहे स्पष्ट नाही आहे. कारण या ठिकाणी शिवसेनेकडून मागील 3 वेळेस खासदार राहिलेले प्रतापराव जाधव यावेळेस पुन्हा चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. नरेंद्र खेडेकर आहेत जे गटाकडून आहेत. सोबत या ठिकाणी रविकांत तुपकर आहेत जे शेतकरी नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर ज्यांना ओळखलं जातं, ते देखील अपक्ष उमेदवारी त्यांची या ठिकाणी आहे. वसंतराव मगर वंचित कडून या ठिकाणी उभे आहेत, आणि एक आणखीन अपक्ष जे आहेत संदीप शेळके हे देखील, म्हणजे 5 जण जे आहे प्रमुख या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल यांच्यामध्ये ती लढत असणार आहे. परंतु यातही ते नेमके 2 जणांमध्ये आपण आज तरी हे सांगू शकत नाही की किती लोकांमध्ये ती काटेची टक्कर वगैरे होणार किंवा नाही. कारण आता जे आहे या ठिकाणी सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी प्रचारासाठी केंद्रीय नेते देखील या ठिकाणी उतरवले होते. म्हणजे त्यात जे.पी. नड्डा असतील, त्याचबरोबर नितीन गडकरी जे आहेत त्यांची आज सकाळीच चिखलीमध्ये सभा झाली. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदित्य ठाकरे जे आहेत ते देखील या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. सोबतच उद्धव ठाकरे आहेत, असे सुषमा अंधारे आहेत, रोहित पवार हे देखील या ठिकाणी आले होते. आणि असं असताना देखील स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर जे आहेत ते अपक्ष असताना देखील त्यांच्याकडं कुठलाही परंतु त्यांच्या सभा आणि त्यांच्या ज्या प्रचार रॅल्या झाल्या, रोड शो झाले, ते भरगच्च असे झाले आणि लोकांमध्ये त्याचा ठसा उमटलेला आहे.
त्याची चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे. तसेच संदीप शेळके जे आहेत ते अपक्ष त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे, त्याचा देखील प्रचार आणि रोड शो आहेत तेही मोठ्या प्रमाणात झाले. असं निश्चितपणे सांगता येत नाहीये सध्या तरी बुलढाण्यामध्ये हा कौल कोणाकडे जाणार आहे. तर सोबतच आपण बघूया, सोबत आपण मृणालकडे जाऊ. परत मी तुमच्याकडे येते पुढच्या लोकसभा मतदारसंघांसाठी. मृणाल, वर्ध्यातली काय परिस्थिती? सध्या वर्धामधली जर परिस्थिती पाहिली तर तुतारीकडून कल नागरिकांचा जास्त दिसून येत आहे. येत्या याआधी सुद्धा 2 वेळा खासदार राहिलेले रामदास तडस यांचा जर इतिहास पाहिला तर 2014 मध्ये ते सागर मेघे यांच्या अपोजिट मध्ये होते आणि तेव्हा ते 2,15,000 मते घेऊन जिंकून आले होते. आणि 2019 मध्ये चारुलता टोकस यांच्यासोबत ते विरुद्ध साईडने उभे होते आणि तेव्हा ते 1,85,000 मते घेऊन जिंकून आले होते. ते दुसऱ्यांदा आता हे तिसऱ्यांदा ते निवडून येणार की काय असं चिन्ह सुद्धा दिसून येतं. याच मध्ये जो कुटुंबाचा कलह होता त्यामध्येच कुठेतरी सहानुभूती मिळणार की काय म्हणून सून सुद्धा आता निवडणुकीच्या याच्यामध्ये उतरलेली आहे रिंगणामध्ये आणि तिचं सुद्धा ते नामांकन अर्ज जे होतं ते दाखल झालेलं होतं ते आज सुद्धा आता प्रचाराला लागलेले आहे. आणि जेव्हा शरद पवार आले होते वर्ध्यामध्ये आणि त्यांनी अमर काळे यांचा नामांकन अर्ज जेव्हा दाखल केला होता तेव्हा एक भव्य अशी रॅली निघाली होती आणि तेव्हा जर पाहिलं तर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद हा तुतारीकडून होता. आणि ग्रामीण भागामध्ये जर जेव्हा प्रचारार्थ रामदास तडस गेले होते तर त्यांना सुद्धा चांगला प्रतिसाद दिसून आलेला आहे. कुठेतरी असं ग्रामीण भागामध्ये चर्चा सुरू आहे की कमळच खुलणार आणि एकीकडे जर शहरी भागाकडे पाहिलं तर तुतारी निवडून येतील असं चित्र दिसून येते आहे. बर, तर रामकडे जाऊया. राम आपला बऱ्याच वेळेचा वाट बघतोय. राम, काय म्हणतंय मराठवाड्यातली परिस्थिती? उन्हाळा खूप आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुझ्या भागात काय परिस्थिती नेमकी? तुमच्याही मराठवाड्यामधल्या 4 जागांवरती निवडणुका होत आहेत, काय सांगशील? नक्कीच मॅडम, कारण की मराठवाड्यासाठी हा दुसरा टप्पा खूप महत्वाचा आहे. 3 मतदारसंघात या निवडणुका होणार आहेत 26 तारखेला. जर आपण विचार केला तर या 3 मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघ हिंगोली आणि परभणी या दोन्ही मध्ये शिवसेनेचं प्रभुत्व राहिलेलं आहे. आणि जिकडे जे नांदेड आहे, नांदेडमध्ये काँग्रेसचं प्रभुत्व होतं पण अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एक निवडणूक खूप गरजेची आहे, कारण की भाजपच्या उमेदवारांना निवडून देणं त्यांना आता महत्वाचं झालेलं आहे. दुसरा प्रश्न महत्वाचा म्हणजे जर आपण विचार केला तर मराठवाड्यापासून मराठा आरक्षणाला सुरुवात झाली. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असो किंवा त्यानंतर झालेले विविध आंदोलन आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाने घेतलेला पेट याच्यामुळे नक्कीच राजकारणामधले जे समीकरण ते बदललेले आपल्याला बघायला मिळत आहेत. शिवसेना मध्ये 2 ज्या फूट पडल्यात किंवा राष्ट्रवादीमध्ये ज्या फूट पडल्यात त्याच्यामुळे नक्कीच कार्यकर्ते असो किंवा मतदान असो ते दोन्ही मध्ये फूट पडलेली आहे. आपण आता परभणीचा विचार केला तर परभणीमध्ये 2 टर्म मध्ये शिवसेनेचे सध्या जे उबाटा गटामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये जे खासदार आहेत संजय जाधव त्यांचं प्रभुत्व राहिलेलं आहे. पण त्याचबरोबर भाजपने तिथे बाहेरच्या मतदारसंघातील उमेदवार दिलेला आहे. महादेव जानकर जे एक ओबीसी नेतृत्व म्हणून समोर येतात. त्याच्या मागे भाजपचा एक मोठा जातीय राजकारणाचा समीकरण असू शकतं, कारण परभणीमध्ये जर आपण विचार केला तर ओबीसी समाज हा मराठा समाजापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे कुठेतरी संजय जाधव यांना तडीजोड म्हणून महादेव जानकर यांना पुढे केला गेला आहे. तिकडेच हिंगोलीकडे जर आपण गेलो तर हिंगोलीमध्ये शिवसेनेचा जे हेमंत पाटील होते त्यांचा ऐन वेळेस उमेदवारी अर्ज रद्द करून शिंदे गटाकडून तिकडे बाबूराव कदम यांना उमेदवारी दिलेली आहे. हे खरंच महाराष्ट्रातील पहिलं प्रकरण असू शकतं की आधी उमेदवारी अर्ज दिली पक्षाकडून आणि नंतर त्यांचा उमेदवारी काढून घेतला. आणि नांदेडमध्ये तर काँग्रेस आणि भाजप याच्यामध्ये लढत होण्याची शक्यता दाट आहे. तर महादेव जानकर याच्याबद्दल खास बोलायचं झालं तर महादेव जानकरांना दोन्हीकडून महाविकास आघाडीकडून आपल्याकडे घेण्याचा वळवण्याचा प्रयत्न केला गेला होता. महादेव जानकर हे तेच आहेत की ज्यांनी बारामतीमध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात जोरदार टक्कर दिली होती आणि केवळ 69,000 मतांनी ते पिछाडीवर होते. त्यावेळी जर ते कपबशीच्या ऐवजी जर खरंच भाजपाच्या चिन्हावर कदाचित लढले असते तर त्यांनी बारामतीची सीट जिंकली असती असं पण सांगितलं जातं. तर या महादेव जानकरांच्या बद्दल आणखी एक सांगायचं म्हणजे महादेव जानकरांची पंतप्रधान दिल्लीत वाट बघतायत अशा प्रकारचा मेसेज सुद्धा त्यांना देण्यात आलेला होता. एकंदरच
बऱ्याचशा महत्वाच्या ज्या जागा आहेत, ज्या बहुचर्चित जागा आहेत, त्यांच्यावर 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्याची परिस्थिती आपण रामकडून जाणून घेतलेली आहे. पुन्हा मी येते दीपककडे. दीपक, तुमच्या भागात नवनीत राणा आणि अकोल्यातली एक सीट ती म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची, दोन्ही ठिकाणच्या लढतींकडे लक्ष आहे. कारण वंचितची यावेळी जी भूमिका होती आघाडीच्या बरोबर किंवा नाही, म्हणजे एकंदरच जे चालू होतं सगळं, त्यामुळे अकोल्याची जी जागा आहे ती अतिशय महत्वाची जागा आहे जिच्याकडे लक्ष आहे. आणि बच्चू कडूंनी घेतलेल्या भूमिकेकडे नवनीत राणांची जी अमरावतीची जागा आहे त्याबद्दलही चर्चा बरीच होते. काय सांगा? निश्चितच अमरावतीची जी जागा आहे ती नवनीत राणा ज्या सध्या आमदार होत्या मागच्या वेळेसच त्या प्रहारकडून त्यावेळेस अपक्ष उमेदवारी त्यांची होती, पण यावेळेस त्यांनी भाजपाकडून आपली उमेदवारी दाखल केली आणि त्यांच्यासोबतच इथे काँग्रेसचा उमेदवार आहे जो बळवंत वानखेडे जे आहेत यांच्या माध्यमातून काँग्रेसचा इथे उमेदवार आहे. तर या दोघांमध्येही लढत दिसते, परंतु सोबतच यावेळेस बच्चू कडू जे आहेत त्यांनी देखील त्यांचा उमेदवार या ठिकाणी उतरवलेला आहे. तर या ठिकाणी आता तिरंगी लढत होते की काय अशी बघायला मिळत आहे. कारण कालचं जे प्रकरण झालं त्या मैदानासाठी जे प्रकरण झालं, बच्चू कडू यांना ते मैदान परवानगी त्या ठिकाणी दिली होती, परंतु ती वेळेवर नाकारण्यात आली. कारण तिथे आज शहा जे आहेत ते येणार होते आणि त्याची प्रचार सभा त्या ठिकाणी होणार होती आणि ती मला वाटतं ती झालेली आहे. आणि त्यामुळं जो वाद निर्माण झाला होता त्यामुळं सर्वांचं लक्ष जे आहे, महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते त्या ठिकाणी वळलं होतं. आणि त्या वेळेस आपल्या त्या ठिकाणी जे अपक्ष जे उमेदवार त्यांनी उभे टाकलेले आहेत, जे प्रहारचे बच्चू कडू आहे त्यांना उभं केलेलं आहे. बुच यांचं असं त्यांचं नाव आहे. आणि इथं जे आहे टक्कर म्हणायला जर पाहिलं तर नवनीत राणा आणि बळवंत वानखेडे काँग्रेसचे यांच्यात होण्याची दाट शक्यता आहे. काय सांगशील आणखी जागांबद्दल? जर एकंदरीत आज प्रचाराची जी तोफ आहे ती थांबणार आहे आणि आज जाहीर सभा झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि याचबरोबर अनेक नेते मंडळांची, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, सुषमा अंधारे असो, यांची सुद्धा अशी भव्य अशी जाहीर सभा झालेली आहे आणि नागरिकांना आवाहन केलेलं आहे की तुतारीला जिंकून द्या. आणि एकीकडे जेव्हा उपमुख्यमंत्री आले त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की भाजपा कमळ 400 पार न्या आणि असं आव्हान केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. पण जेव्हा तळेगाव श्यामजी पंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते तर त्यांनी शेतकऱ्यांचे जे आश्वासन होते त्याबाबत काहीही बोलले नाही. त्यामुळे कुठेतरी एक नाराजीचा सूर सुद्धा शेतकऱ्यांमधून येत आहे की शेतकऱ्यांसाठी कोणत्याच घोषणा पंतप्रधानांनी केलेल्या नाही. आणि तळेगाव श्यामजी पंत म्हटलं तर तुकडोजी महाराज यांच्या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. त्यांनी जी ग्रामगीता लिहिली होती ती तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्यांप्रती अर्पण केलेली होती. त्या शेतकऱ्याला कुठेतरी हे जे सरकार आहे ते त्रासून टाकत आहे असं सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जर एकंदरीत चित्र पाहिलं आपण तर सगळ्यात जास्त तुतारीकडून कल आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. बरोबर, पुन्हा सांगते आपल्याला की तुतारीकडे कल दिसतोय. याशिवाय भाजपानी सुद्धा महायुतीने खास करून सगळी ताकद झोपलेली आहे. कारण विदर्भामध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आहेत. नवनीत राणांच्या सीटकडे खास करून सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महादेव जानकरांची मराठवाड्यातली सीट महत्वाची आहे. प्रकाश आंबेडकरांची जागा काय सांगाल दीपकजी की प्रकाश आंबेडकरांच्या जागेवर काय होईल? कारण ती पण एक अतिशय महत्वाची अशी जागा अकोल्याची आपल्याला म्हणता येईल. दीपक, तुमच्याकडे आमचा आवाज पोहोचतोय का? नेमकं प्रकाश अकोल्याच्या जागेबद्दल काय काय परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे? निश्चितच वंचितचे सर्व जे आहेत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे या ठिकाणी लढत आहेत. सोबत अनुप धोत्रे जे आहेत त्यांना बीजेपीने या ठिकाणी उमेदवारी दिली आणि डॉक्टर अभय पाटील जे आहेत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु तिथला जो
मुस्लिम समाज असेल किंवा बहुजन समाज असेल, यावेळेस त्या मागच्या वेळेस मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं होतं काँग्रेसने. त्याच्यामुळे काय हे मताचं डिवायडेशन त्यावेळेस झालं होतं. आणि यावेळेस जे आहे अभय पाटील असतील किंवा अनुप धोत्रे असतील, हे एका विचारधारेचे असल्या कारणामुळं त्या ठिकाणी त्या एका विचारधारेमुळं ते डिवायडेशन त्या ठिकाणी होणार का, आणि त्याचा फायदा हा वंचितला प्रकाश आंबेडकरांना होणार का, अशी एक चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. आणि यावेळेस मुस्लिम उमेदवार नसल्यानं मुस्लिम जे वोटर्स आहेत ते नेमकं कोणाच्या बाजूने जातात आणि कोणाला ते मतदान करतात हे देखील पाहणं तेवढं गरजेचं असणार आहे. कारण त्यांच्यावर त्या ठिकाणची जी अकोल्याची जी सीट आहे ती मोठं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की परिणाम करणारे ते वोट बँक आहे. आपण बघत होतो की विदर्भ मराठवाड्यामध्ये 8 एकूण मतदारसंघ आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. आज प्रचाराचा जो धडाका आहे तो थांबलेला आहे. महायुती असो, महाआघाडी असो किंवा वंचित असो, या तीनही आघाड्यांनी एका अर्थाने आपली पूर्ण ताकद या प्रचारामध्ये टाकलेली होती आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेले होते. काही प्रतिष्ठेच्या लढती आहेत ज्या देशभरामध्ये होत आहेत. जसं मी सांगितलं की राहुल गांधी यांची वायनाडची सीट केरळमध्येही दुसऱ्या टप्प्यामध्ये महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होते ज्यामध्ये शशी थरूर आहेत, हेमा मालिनी, अरुण गोविल यासारखे स्टार प्रचारक आहेत. तेजस्वी सूर्य जी कर्नाटकामधली एक महत्वाची जागा भाजपाच्या दृष्टीने, कारण तेजस्वी सूर्य हा भारतीय जनता पक्षाचा एक युवा चेहरा आहे. याशिवाय DK सुरेश जे आहेत त्यांची सुद्धा जो त्याचे मतपेटीमध्ये त्यांचंही भवितव्य बंद होणार आहे. अशा प्रकारे जर आपण विचार केला तर बऱ्याच महत्वाच्या लोकांचे ज्यांना म्हणता येईल भवितव्य हे 26 तारखेला मतपेटीमध्ये बंद करणार आहे. अर्थातच निकाल जो आहे तो 4 जून पूर्वी लागणार नाहीये, 4 जून पूर्वी आपल्याला कळणार नाहीये. पण पहिल्या 102 जागांवर जे मतदान झालं होतं त्यानंतर जो रूप एकंदर हवेचा पाहिला होता, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आणि इंडिया अलायन्स या दोन्ही आघाड्यांनी एका अर्थाने देश पातळीवर आपली जी प्रचाराची दिशा आहे ती बदललेली आपल्याला दिसून येते. काही महत्वाचे मुद्दे यावेळी चर्चेने गेले, त्यामध्ये राहुल गांधीच्या विरोधामध्ये डाव्या आघाडीने ज्या प्रकारे विधानं द्यायला सुरुवात केली, अगदी राहुल गांधीचा DNA टेस्ट करायला पाहिजे ते नेहरू वाटत नाही, अशापर्यंत हा सगळा प्रचार पोहोचलेला आहे जाऊन. जसजशा लढती पुढे जाणार आहेत, कारण 7 टप्प्यांमध्ये एकूण मतदान होणार आहे देशभरामध्ये, तसतसा हा जो प्रचार आहे तो अधिक रंजक होणार आहे. पहिल्या 2 टप्प्यांमध्ये जे मतदान होतंय त्यानंतर पुढची रणनीती दोन्ही बाजूला म्हणजे देश पातळीवर जर विचार केला तर इंडिया आघाडी आणि महायुती किंवा NDA ज्याला म्हणता येईल, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष हे आपली दिशा प्रचाराची ठरवणार आहेत. हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लोकशाहीचा हा उत्सव आणि इथला प्रचार, इथल्या लोकांच्या लढती या आम्ही सत्ताकारांमधून तुम्हाला तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न सातत्याने करतो आहोत. आमचे ग्राउंड झिरोचे माझे 3 सहकारी राम बुधवन, दीपक मोरे आणि मृणाल ढोक हे आपल्या बरोबर होते आणि त्यांच्या भागातली परिस्थिती सांगत होते. या आणि अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी, या आणि अशाच प्रकारच्या विश्लेषणासाठी तुम्ही आमचा सत्ताकारण हा जो कार्यक्रम आहे तो अवश्य बघा. तुमच्या सूचना आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या 3ही सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. नमस्कार.